रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर दिल्यावर जेवण थेट आपल्या टेबलापर्यंत येतं, पण त्यामागचा प्रवास तुम्ही कधी बघितलाय का? आज आपण आलोय बळीराजामध्ये आणि इथल्या थाळीचा आपण सुरुवात पासून ते शेवटपर्यंतचा प्रवास बघणार आहोत. चला बघूया. चिकन स्पेशल एक पाणी बॉटल, 2 चिकन स्पेशल, एक पाणी बॉटल. 1 पाणी बॉटल. बर, व्यवस्थित लाव. आता आपण जाऊया बळीराजाच्या किचनमध्ये आणि बघूया की थाळी नक्की कशी बनते. कोणत्याही चांगल्या थाळीची सुरुवात इथूनच सुरू होते, साहित्यापासून. रोजचं साहित्य आणलं जातं, त्याची तयारी केली जाते, भाज्या कापल्या जातात, मसाले तयार होतात, म्हणजे पुढचं काम सुरळीत होतं. तर आता सुरू होतंय खरं काम. प्रत्येक पदार्थाची इथे एक स्वतःची वेळ असते. कुठे मसाला भाजला जातो, कुठे ग्रेव्ही तयार होते, तर दुसरीकडे भाकरी आणि भाताची तयारी सुरू असते. आता बाहेरून बघायला गेलं तर हे अगदी सहज वाटतं, पण प्रत्येक पदार्थ योग्य वेळेवरच तसा तयार होणं हेच खरं टीमवर्क आहे. आता याच्या पुढची प्रोसेस आपल्याला शेफ एक्सप्लेन करतील. हो, सांगतो. याच्यामध्ये हे पहिल्यांदा आपण तेल टाकूयात. तर याच्यानंतर थोडं तेल गरम झाल्यानंतर हा बारीक कापलेला कांदा टाकूया, परतून घेऊ आणि लाल होईपर्यंत. त्याच्यानंतर याच्यामध्ये हे पुदिना, आलं आणि लसूणचं पेस्ट टाकूया आणि याला एकदम छान प्रकारे असं मिक्स करून घेऊया. हे झाल्यानंतर आता याच्यामध्ये हळद टाकूया आणि हळदीला पण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आपण. आणि आपण तोपर्यंत चिकनचे जे बारीक बारीक तुकडे केलेले ते तुकडे याच्यामध्ये टाकूयात आणि त्याला चांगल्या प्रकारे एकदा मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ. बघा कशा प्रकारे याला आत्ताच चांगला सुगंध येतो आहे आणि आकर्षक कलरही दिसतो. आता याच्यामध्ये आपल्याला थोडं गरम पाणी टाकूयात त्याला चांगलं शिजवण्यासाठी. आजकाल सर्व ठिकाणी जेवण गॅसवर बनतं, पण इथे भाकरी अजूनही चुलीवर बनवली जाते. आता सर्वात महत्वाचा भाग, थाळी तयार करण्याचा. एका मागून एक पदार्थ वाढला जातो, शेवटी हीच थाळी काही क्षणात ग्राहकाच्या टेबलावर जाणार असते. बघूया आता इथल्या ग्राहकांचं चवीबद्दल काय म्हणणं आहे. ऍक्च्युली मी इथलाच आहे, परंतु राहतोय मनमाडला आणि आज स्पेशली जेवण करण्यासाठी मनमाडून या ठिकाणी आलेलो आहे मी. आजचा मेनू आमचा दोघांनी वजडी फ्राय आणि मिसेसने आमच्या स्पेशल मटन. खूप छानच आणि रुचकर भोजन असल्यामुळं नेहमी सुट्टीच्या दिवशी किंवा काही कामानिमित्त येवलत आलो की अगोदर हॉटेलमध्ये येणार, जेवण करणार आणि नंतर कामाचं बघणार. तर असा असतो बळीराजाच्या एका थाळीचा प्रवास. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा.